नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. जवळपास तासभर या दोघांमध्ये बैठक झाली. राज्यसभेच्या 6व्या जागेसह इतर विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय. राज्यसभेची 6वी जागा ही शिवसेनेची असून शिवसेना ती लढणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो असंही त्यांनी यावेळी म्हटलं. संजय राऊत यांनी हा दावा केल्यानं संभाजीराजे छत्रपतींचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग बिकट झाल्याची चर्चा आहे. राज्यसभेच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला माहिती आहे आणि माननीय उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आमचे ते जो निर्णय घेतील तो पक्ष पुढे नेईल. त्याच्यामुळे खास त्याच विषयावर चर्चा झाली असं नाही, इतर अनेक विषय संघटनात्मक राज्याचे असतात त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होत असते. काही आमदार सुद्धा होते, आमचे विनायक राऊत सुद्धा होते आणि चर्चा सुरू आहे अनेक विषयांवर. नाही, पण आज सकाळी काही मराठा संघटनांचे प्रतिनिधी तुम्हाला भेटले, त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांचं म्हणणं आहे, छत्रपती संभाजीराजे यांचंही काही म्हणणं आहे आणि शिवसेनेचंही एक मुद्दा आहे. आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींचं म्हणणं आहे की 6वी जागा जी आहे ही शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचा उमेदवार त्या जागेवरून लढेल आणि विजयी. संभाजीराजे समर्थक धनंजय जाधव आता आपल्या सोबत आहेत. धनंजयजी, तुम्ही ऐकलं संजय राऊत नेमकं काय म्हणाले. अशा परिस्थितीत तुमची काय भूमिका असेल? कारण त्यांनी तुमच्याकडे प्रस्ताव दिलेला आहे त्याचा विचार करणं की मग स्वबळावरती शिवसेनेची साथ न घेता लढणं आणि निवडून येणं? नाही, मुळात जर तुम्ही पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराजांनी जी भूमिका त्यांची पत्रकार परिषदेमध्ये घोषित केलेली आहे त्या भूमिकेवरती सध्या ते ठाम आहेत. मुळात माझ्यासारखे कार्यकर्त्याला देखील प्रश्न पडतो की आज छत्रपती संभाजी महाराज गेले 5-6 दिवस झाले मुंबईमध्ये आहेत, अनेकांच्या भेटी घेतात, परंतु ते पत्रकारांच्या माध्यमातून संपर्क का साधत नाही? त्यांची भूमिका काय आहे, त्यांच्या मनात काय आहे हे बाहेर येत नाहीये. जर तुम्ही पुण्याची पत्रकार परिषद पाहिली, स्वराज्याची घोषणा असेल, त्यानंतर ते अपक्ष लढणार हे सगळं घोषित केलं. त्यानंतर शरद पवार साहेबांच्या पाठिंब्याचं नांदेड येथील पत्रकार परिषद पण तुम्ही पाहिली, त्यात त्यांनी जाहीर सांगितलं की आमची उरलेली मतं आम्ही संभाजीराजेंना देऊ. मुख्यमंत्र्यांची आणि संभाजीराजेंची भेट झाल्यानंतर पण त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सकारात्मक अशा बातम्या टीव्हीला येत होत्या. परंतु संजय राऊत मुंबईमध्ये येतात काय, त्यानंतर ती भाषा वेगळी येते काय आणि या सगळ्या गोष्टी होतात काय? नक्कीच मी तुम्हाला सांगू इच्छितो, या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून प्रियंका चतुर्वेदी ह्या परप्रांतीय असताना देखील राज्यसभेवर गेलेल्या आहेत. छत्रपतींच्या नावानं राजकारण करणारी शिवसेना आज छत्रपतींच्या वंशजांना न्याय देताना कुठेतरी कमी वाटत आहे. छत्रपती संभाजी महाराजांना एक प्रकारे पक्षात प्रवेशित करा आणि मगच आम्ही तुम्हाला राज्यसभेवर पाठवू अशा पद्धतीच्या अटी घालणं हे मला तरी योग्य वाटत नाही. संभाजीराजे हे आजवर तुम्ही पाहिलं तर समाजाच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकारण करताना आपल्याला दिसले नाहीत. योग्य पद्धतीची बाजू मांडणं, समाजाला न्याय मिळवून देणं, भले ते यापूर्वी जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने राष्ट्रपती नियुक्त खासदार होते, परंतु ज्या वेळी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये समाजाची बाजू मांडण्याची वेळ आली त्यावेळेस त्यांनी ती मांडलेली आहे. महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये पण तुम्ही पाहिलं त्यावेळी त्यांनी ती भूमिका मांडलेली आहे. वेळप्रसंगी त्यांच्या मनाला धरून समाजाचं काही बरं वाईट होऊ नये, समाजाच्या हिताची देखील भूमिका त्यांनी घेतलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये पक्षप्रवेशाची आड घालणं आणि संभाजीराजेंना या बंधनामध्ये अडकवणं हे त्यांनाही मान्य नाही आणि समाजातला एक घटक म्हणून मलाही मान्य नाहीये. संभाजीराजे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत असं वाटते, परंतु त्यांच्या मनामध्ये काय चाललंय तुर्तास तरी मला आता सांगता येणार नाही. बरं, पण एक गोष्ट स्पष्टपणे दिसतेय की राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली भूमिका जाहीर केली, पण काँग्रेस भाजप हे सुद्धा आपली भूमिका जाहीर करत नाहीयेत. मग अशा परिस्थितीमध्ये शिवसेना जर तुम्हाला बोलवत असेल, पक्षात प्रवेश करा मग आम्ही मदतीला तयार असू असं म्हणत असेल, तर त्याचाही कुठे विचार होऊ शकतो का? माझ्या माहितीप्रमाणे काल मी काँग्रेसचे नाना पटोले जे आहेत त्यांची भूमिका पाहिली, त्यांनी कुठेही असं म्हणलेलं नाही की आम्ही संभाजीराजेंच्या नावाला विरोध करू. उलट त्यांनी म्हणलेलं आहे संभाजीराजेंचा आम्ही आदर करतो, संभाजीराजे जर उमेदवार असतील तर आम्ही त्यांना सहकार्य करू. त्यानंतर राहिली गोष्ट, तुम्ही आता भारतीय जनता पार्टीचं नाव घेतलं तर देवेंद्रजी फडणवीस यांचा देखील काल स्टेटमेंट आलेला आहे की छत्रपतींचा सन्मान आम्ही यापूर्वी केलेला आहे, आम्ही ते सन्मान करूच.
परंतु शिवसेनेकडनं अशा अटी घालणं हे त्यांना देखील योग्य वाटत नाही. त्यामुळे या गोष्टीचं राजकारण न करता महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे, संभाजीराजांना साथ दिली पाहिजे आणि कुठल्याही बंधनांच्या व्यतिरिक्त त्यांना राज्यसभेमध्ये पाठवलं पाहिजे. मला मुळात एक गोष्ट आता सांगायची आहे. छत्रपती संभाजी महाराजांना अनेक अपक्ष आमदारांनी देखील पाठिंबा दिला होता. पाठिंब्याच्या बाबतीमध्ये सगळ्या प्रक्रिया तुम्ही पाहिल्या, परंतु राजकीय पक्षांकडनं संभाजीराजांना ज्या अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला त्यांच्यावरती दबाव आणल्याचं आम्हाला समजत आहे. आणि अशा परीचा दबाव येत असेल आणि भविष्यामध्ये जर संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या कुठला दगाफटका झाला, मराठा समाज आणि शिवभक्त हे या राजकीय पक्षांना माफ करणार नाहीत. त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेला याची मोठी किंमत येणाऱ्या राजकीय परिस्थितीमध्ये मोजावी लागेल. मी हे तुम्हाला सांगू इच्छितो. ठीक आहे, तुम्ही थेट इशारा देताय शिवसेनेला आणि शिवसेनेनं आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा असंही सुचवताय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. देशातील सर्वात जुना पक्ष असणाऱ्या काँग्रेसला पुन्हा एकदा गळती लागल्याचं चित्र दिसतंय. अशात सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला टोला लगावण्यात आलाय. काँग्रेस पक्षाची अवस्था आभाळ फाटल्यासारखी झाली आहे. पंजाबमधील काँग्रेसचे नेते सुनील जाखड आणि गुजरातमधून हार्दिक पटेल यांनी पक्षाचा त्याग केला, हे चिंताजनक असल्याचा उल्लेख अग्रलेखातून करण्यात आलाय. दरम्यान सामना अग्रलेखावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी प्रत्युत्तर दिलंय. आमच्या गळतीचा नाही, गाळप हंगाम सुरू आहे. 137 वर्ष झालेल्या काँग्रेसला कोणाच्याही सल्ल्याची गरज नसल्याचं भाई जगताप यांनी शिवसेनेला सुनावलंय. हंगाम सुरू झालेला आहे आणि गाळप कधी करतात आता हे काही लोकांना माहीत नसेल तर दुर्दैव आहे. त्यामुळे काँग्रेसचा गाळपाचा हंगाम सुरू झालेला आहे. एक असं आहे की 137 वर्ष ह्या देशाच्या मातीमध्ये काँग्रेस पक्षाने असे काढलेले नाहीत. ठीक आहे, ज्याची त्याची एक विचार करण्याची क्षमता असते, शक्ती असते. त्यांच्या विचारातून लक्षात येतं की त्यांची विचार करण्याची क्षमता काय आहे. त्यामुळे अशा सगळ्या पद्धतीने अशा वक्तव्याने काँग्रेस अधिक दृढ होईल, अधिक सशक्त होईल. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात चाललाय. मलिक यांना न्यायालयानं मोठा दणका दिलाय. विशेष न्यायालयानं मलिकांविरुद्धच्या खटल्यावर सुनावणी करताना ईडीनं सादर केलेल्या दोषारोपपत्राची दखल घेतली आहे. नवाब मलिकांचे डी गँगशी संबंध होते. नवाब मलिकांनी मनी लॉन्ड्रिंग केल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. ईडीनं दाखल केलेल्या दोषारोपपत्रानंतर न्यायालयाचं हे निरीक्षण समोर आलंय. नवाब मलिक हे हसीना पारकर, सलीम पटेल, सरदार शाहवली खान यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. तर डी गँगशी संबंध ठेवून मलिकांनी गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवली असंही न्यायालयानं म्हटलंय. त्यामुळे मलिकांच्या अडचणीमध्ये आता मोठी वाढ झाली आहे. की जेव्हा मॅटर सबज्युडिस आहेत, कोर्टामध्ये आहेत आणि काही गंभीर अशा प्रकारचे काही आरोप होतात, त्याच्यावर माझ्यासारख्या माणसाने त्याच्यावर काही वक्तव्य करणं हे योग्य नाही. ईडीने बरेच प्रयत्न या देशामध्ये चाललेत, जे आज 70-75 वर्ष आपण जे पाहिलं, म्हणजे मेहंदी काढणाऱ्याच्या घरामध्ये पण ईडी जाते. म्हणजे ईडीचं त्यांच्याबद्दलची असलेली जी एक हे आहे सत्यता म्हणा किंवा त्यांचा एक काय क्रेडिबिलिटी म्हणा, ती सध्या देशामध्ये काय आहे मी सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून कोर्टावर आमचा सगळ्यांचा भरोसा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. बघूयात फडणवीस नेमकं काय म्हणतायत. जेवढा अट्टहास नवाब मलिक यांना मंत्रिमंडळात ठेवण्यासाठी केला, त्याच्या अर्धा जरी ओबीसी आरक्षणासाठी केला असता तर आज ओबीसी बांधव आरक्षण वंचित राहिले नसते, असं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर, महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. पुण्यातल्या लाल महालात चंद्रमुखी सिनेमातल्या एका गाण्यावर नृत्यांगणा वैष्णवी पाटीलनं रीलसाठी व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर आता नाराजीचा सूर उमटतोय. पुण्यात अखिल भारतीय मराठा महासंघ आक्रमक झाला असून त्यांनी आज लाल महालाचं शुद्धीकरण केलं. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघानं दिलाय. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनंही आक्रमक पवित्रा घेतला. लावणी शूट करणाऱ्यांना अटक करावी अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं. समस्त शिवप्रेमींचं भावना दुखावण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. समस्त शिवप्रेमींच्या दृष्टीने हे ऐतिहासिक वास्तू हे पवित्र ठिकाण आहे.
ह्या असल्या गोष्टी करण्याचं हे ठिकाण नाही. आमचा काय लावणीला विरोध नाहीये, पण लावणी करण्याचं हे ठिकाण नाहीये. त्यामुळे या ठिकाणी आम्ही त्याचा पूर्ण निषेध करतो आणि प्रशासनाच्याही ज्या त्रुटी आहेत त्यांनी या ठिकाणी परवानगी दिली कशी, त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. एका सुरक्षा रक्षकाला निलंबित करण्यात आलं, एकाला कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे. या पुढची मागणी आणि भूमिका काय आहे? या पुढे देखील आम्ही या ठिकाणी कुठल्याही असल्या शूटिंगला परवानगी देऊ नये. आपले धार्मिक कार्यक्रम, ऐतिहासिक कार्यक्रम निश्चित या ठिकाणी केले जावे. लाल महालाचं पावित्र्य या ठिकाणी जपलं जावं, एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे. अर्थात महिला सुद्धा सहभागी होत्या. तुम्ही आता काय करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काय उद्देश? आमचा लावणी या प्रकाराला अजिबात विरोध नाहीये, पण तो ज्या स्थळी झालेला आहे ती अतिशय हिंदू धर्म किंवा कुठल्याही धर्मासाठी ती अतिशय पवित्र वास्तू आहे. हेच की आता हे गुन्हे तर त्यांचे दाखल झालेले आहेत. इथून पुढे असा गुन्हा कोणी करू नये ही आमची सगळ्यात मोठी मागणी आहे की सगळ्यांना कळलं पाहिजे कुठल्या वास्तूमध्ये काय केलं पाहिजे. तर इथे निश्चितच कुणी तसा प्रयत्नही करू नये आणि तसा अधिकार नाहीच आहे कोणाला, पण हा प्रयत्नही करू नये असं आमचं. या पुन्हा जर कृती कोणी करण्याचा प्रयत्न केला तर तुमची भूमिका काय असणार आहे, काय स्पष्ट? नाही, यापुढची तर आता मला नाही वाटत की कोणी भूमिका घेईल आणि त्या पूर्णपणे कठोर कारवाई त्या करू शकतो. मग इथे आता लावणी नाही तर अर्थात इकडे लावणी नाही, याच्या पुढे जर भरतनाट्यम असेल, कथ्थक असेल, असे प्रकार केले तर चालणार आहे? नाही, अजिबात चालणार नाही. या गोष्टी इथं हे पवित्र मंदिर आहे. तुम्हाला जे कार्यक्रम करायचे असतील ते तुमच्यासाठी सभागृह आहेत, कला मंदिर आहेत, तिथं तुम्ही साजरे करावे. पण अशा या पवित्र ठिकाणी कुठल्याच महाराष्ट्रातल्या कुठल्याही अशा पवित्र ठिकाणी असं कृत्य हे यापुढे आम्ही मराठा महासंघातर्फे खपवून घेणार नाही. पुण्यात भाजपनंही या प्रकाराबद्दल आक्रमक पवित्रा घेतला. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. पोलीस आयुक्तांची सुद्धा भाजप नेत्यांनी भेट घेतली आहे. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तो महाल आहे आणि याच्यामध्ये अशा पद्धतीचं नृत्य होणं कुठल्याही शिवप्रेमीला, भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला न पटणारी गोष्ट आहे. लावणी ही महाराष्ट्राची संस्कृती असेल तरी ती ठराविक व्यासपीठांवरती सादर केली जाऊ शकते. त्याला शूटिंग घेण्यासाठी अनेक व्यासपीठ आहेत, अनेक ठिकाणं आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लाल महालामध्ये झालेली शूटिंग आम्ही खपवून घेणार नाही. ह्याच्या विरुद्ध जे दोषी आहेत त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता मी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना केलेली आहे. लावणीचं शूटिंग झाल्यानंतर लाल महालाचं शुद्धीकरण करण्यात आलं. त्यावर लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी संताप व्यक्त केलाय. गोमूत्र शिंपून लाल महाल शुद्ध करण्या एवढी लावणी घाण आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. नेमकं मत काय आहे ते जाणून घेऊ. आपल्यासोबत स्वतः सुरक्षाताई आहेत. ताई, खरं तर तुम्ही लावणी 7 समुद्र पार नेली, पण आज लाल महालामध्ये लावणी सादर झाल्यानंतर तिथे गोमूत्र शिंपडलं गेलं. गोमूत्र शिंपडलं गेलं, दूध शिंपडलं गेलं. लावणी काय एवढी घाण नाही आहे. असं करण्याची आंदोलन असं करण्याचं काहीच गरज नाही आहे. कारण ती मुलगी एक लहान आहे आणि तिला कुणीतरी सांगितलं, तिने इथं येऊन साजर केलं, ते तिचं चुकीचं आहे, मी मान्य करते. कारण आपला हा सांस्कृतिक वारसा लावणीचा आहे आणि हा आपला लाल महाल म्हणजे ऐतिहासिक वारसा आहे. तर या वारशाचं भान तिने ठेवायला हवं होतं. पण ज्यांनी कुणी तिला परवानगी दिली त्या परवानगी देणाऱ्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे असं तुमचं मत आहे. परंतु तुम्ही बोलताना म्हणालात की तिचा कुठलाही अंगविक्षेप तिने केला नव्हता, कला सादर केली. कलेच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे का, काय सांगाल आंदोलकांना? आंदोलकांना मी सांगते ना, तुम्ही जर चांगल्या दृष्टीने जर लावणीकडे बघितलं ना तर ती आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. ह्या संस्कृतीला पण तुम्ही डाग लावू नका आणि लाल महालाला पण तुम्ही डाग लावू नका, हे माझं म्हणणं आहे. हे आपले दोन्ही पण आपला वारसा आहे. म्हणून या सगळ्या प्रकारानंतर तुम्हाला वाटतं या वादावर पडदा पडणं गरजेचं आहे? कुठेतरी लावणी बदनाम होताना दिसते आणि या लाल महालाचं संदर्भातही कुठेतरी सगळीकडे आंदोलनाच्या माध्यमातून हे स्थळ जाते, हे थांबलं पाहिजे. हो, थांबलं पाहिजे. आजच्या तरुण पिढीतल्या मुलींना काही समजत नाही, कुठेही जाऊन शूटिंग करतात. मोबाईलवरती भरपूर ॲप आलेले आहेत, त्याच्यामुळं शूटिंग अमुक तमुक कुठं फास्ट पळताना मरतात. तर त्यांना मी एकच आव्हान करते की तुम्ही कुठेही लावणी करू नका. तुम्हाला व्यासपीठं दिलेली आहेत शासनाने, त्या ठिकाणी तुम्ही लावणी सादर करा. हे आपलं ऐतिहासिक ठिकाण आहे, याचं पावित्र्य तुम्ही राखा.
आणि लावणीचं सुद्धा पावित्र्य राखा की तुम्ही अंगविक्षेप करू नका. अख्खा महाराष्ट्र लावणीसाठी वेडा आहे. लावणीसुद्धा आपली शान आहे. लाल महालामध्ये तिने लावणी करायलाच नको होती. सुरेश कसबेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे. औरंगाबादमध्ये आज हंडा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आयोजित करण्यात आला. पुंडलिक नगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी मिळत नसल्यानं हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिला हंडे घेऊन सामील झाल्या. भाजपच्या पाठोपाठ इतर पक्ष सुद्धा जे आहेत मोर्चामध्ये उतरलेले आहेत. आपण बघतोय राष्ट्रवादीचा हंडा मोर्चा आहे. मोठ्या प्रमाणात जे आहे महिला हंडे घेऊन या मोर्चामध्ये आलेले आहेत. पाणी जे आहे पुंडलिक नगर किंवा इतर भागामध्ये 10 ते 15 दिवसापासून पाणी आलेलं नाही. त्यामुळं या ठिकाणी जे आहेत महिला हंडा घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण काही महिलांची प्रतिक्रिया घेऊया. काय अडचण आहे पाण्याची? काय अडचण आहे मागे? चला आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. मागील किती जवळपास 17 वर्षापासून ही सत्ता होती बीजेपीची, तेव्हाही त्यांनी ते लक्ष दिलं नाही. आज त्यांनी आम्ही आज जिथे चाललोय तिथे आहे ते आमदार, भाजपचे आमदार आहेत, त्यांच्याकडे आम्ही आता म्हणायला चाललोय की आम्हाला पाणी पाहिजे. काय कैसी तकलीफ है? 5 दिन के बाद से 6 दिन करे, 7 दिन करे, 8 दिन करे, पानी नहीं, टैक्स लेते, सब लेते, वो भी. और पानी भी जहाँ बोले वहाँ पर प्रेशर से नहीं छोड़ते. और पानी की बहुत तकलीफ है औरंगाबाद में. पाणी 10 दिवसावर केलं ते पण बरोबर आमच्या नळाला पाणी येत नाहीये. आता तर ते पूर्ण जंतू येतात पाण्यामध्ये. सगळ्या ड्रेनेजचं पाणी. औरंगाबाद में भरपूर पानी होने के बावजूद ड्रेनेज का पानी, बिल के पानी आ रहा है. 8-10 दिन के बाद भी आने के बाद पानी नहीं है. औरंगाबाद में पानी की बहुत तकलीफ है. बीजेपी की सत्ता होने के बावजूद हमको पानी की बहुत तकलीफ है. निश्चितपणे बघितलं आपण की पाण्याची त्रास आहे. पुरुषही मोठ्या प्रमाणात सामील झाले आहेत. काय म्हणणं आहे दादा, काय अडचण? हे भाजपचं सरकार, हे निष्क्रिय आमदार अतुलजी सावे हे 10 वर्ष सत्तेमध्ये आहेत. महानगरपालिकेमध्ये 25 वर्षापासून सत्ता आहे यांच्यावरी. उपमहापौर यांचा होता, तरी आज शहराला पाणी नाहीये. जर का याचं कारण काय? आणि उद्या तुम्ही आक्रोश मोर्चा घातला बरं देखील. अरे थोडाफार लाजा वाटला पाहिजे तुम्हाला. आम्ही गरीब जनता ही आमच्यावरी आज पाणी विनंती, पैसे भरून आम्हाला पाणी भेटत नाहीये. नगरसेवकांच्या घरी पाणी असतात. औरंगाबाद शहराची दिशाभूल करताय. उद्या आक्रोश मोर्चा काढून यांच्याकडे 25 वर्ष सत्ता असताना हे लोकांना दिशाभूल करून या गोष्टी करताय. बघितलं आपण की या ठिकाणी सेना भाजपची एकत्रित सत्ता होती. 23 तारखेला देवेंद्र फडणवीस यांचा मोर्चा आहे आणि या मोर्चाला कुठेतरी काउंटर करण्यासाठी राष्ट्रवादीचा हा मोर्चा आहे आणि मोठ्या प्रमाणात ज्या आहेत महिला या ठिकाणी सामील झालेल्या आहेत. मुंबई नाशिक महामार्ग उड्डाणपुलावर भीषण अपघात झालाय. मुंबईहून धुळ्याला निघालेली भरधाव कार पुलावरून खाली कोसळली आहे. पुलावरून जाताना कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातात कारचं मोठं नुकसान झालंय. सांगली जिल्ह्यातल्या कवठे महाकाळ तालुक्यात एटीएमवर दरोडा टाकण्यात आलाय. चोरट्यांनी शिरडोन इथं बँक ऑफ महाराष्ट्राचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी नागरिकांना जाग आल्यानं त्यांनी दरोडेखोरांवर दगडफेक करायला सुरुवात केली. त्यावेळी आरोपींनी हवेत गोळीबार करत थेट एटीएम मशीनच पळवून नेली. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मान्सूनपूर्व पावसात झालेल्या गारपिटीनं यवतमाळ जिल्ह्यातल्या 6 गावांना अक्षरशः झोडपून काढलंय. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसलाय. गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. यवतमाळ, दारवा, नेर, बाबुळगाव, राळेगाव या तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झाली. काही ठिकाणी तर गारांचा सडा पडल्याचं दृश्य होतं. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं काही घरांवरचे टीन पत्रे उडून गेल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर आले. उस्मानाबाद जिल्ह्याला सुद्धा काल मान्सून पूर्व पावसानं झोडपून काढलं. उमरगा शहरात संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसानं बाजारपेठेत पाणी शिरलं. तुळजापूर लोहारा परिसरात ही तुफान पाऊस बरसला. या पावसामुळे तुळजापूर तालुक्यातल्या रस्त्यांवर चिखल साचला होता. कळंब तालुक्यात देखील मोठा पाऊस पडला.
यानंतर आपण थेट जातोय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलतायत. भारतामध्ये पूर्ण शांतता आहे. गेले अनेक वर्ष जी लांगुल चालनाची नीती काँग्रेस पक्षाने भारतामध्ये आणली त्यामुळेच समाजामध्ये दुफळी निर्माण झाली आहे. आता ती दुफळी दूर करून आपण सगळे एका भारत मातेचे पुत्र आहोत अशा प्रकारची भावना देशामध्ये तयार करण्याचा प्रयत्न आहे. आणि ज्या प्रकारे देशाला मोदीजी नेतृत्व देत आहेत त्याच्यामुळे देशामध्ये मोदीजींच्या प्रती खूप मोठ्या प्रमाणात लोक आकृष्ट होत आहेत आणि त्यामुळे ही मळमळ त्यांची बाहेर येते. पवार साहेब ब्राह्मण समाजाची बैठक घेते. कोर्टाने जे आरोपपत्र दाखल केलं त्यामध्ये नवाब मलिक गँगशी संबंध आहे असं स्पष्ट केलं. अत्यंत गंभीर बाब आहे. काय सांगतात? हे अतिशय गंभीर आहेच, पण या सरकारचं बघा 2 वर्ष हे सरकार इम्पेरिकल डेटा तयार करण्याकरता कुठली धडपड करत नाही. ओबीसीच्या आरक्षणाकरता कुठली धडपड करत नाही. मात्र त्याचवेळी जेलमध्ये असलेले आणि डी गँगशी संबंध असलेले नवाब मलिक हे मंत्रिमंडळात राहायला पाहिजे याकरता या सरकारची धडपड आपण पाहतोय. याच्यापेक्षा अर्धी धडपड जरी ओबीसी आरक्षणाचा इम्पेरिकल डेटा जमा करण्याकरता या सरकारने केली असती तर ओबीसी आरक्षण कधी गेलं नसतं. ओबीसी मंत्री विदेशात गेले. देखिए, जो सारी चीज़ें आरोप पत्र में सामने आ रही है उसमें बहुत ही भयानक इस प्रकार के खुलासे हो रहे हैं और डी गैंग के साथ श्रीमान नवाब मलिक इनके सारे संबंध इस आरोप पत्र में उजागर हो रहे हैं. बावजूद इसके सरकार उनको बचाना चाहती है. अभी भी वो मंत्रिमंडल में मंत्री है तो कहीं ना कहीं मुख्यमंत्री ऐसे मंत्री के साथ काम करना चाहते हैं जो मंत्री दाऊद से संबंधित. यामध्ये आणखी काही नाव पुढे नाही शक्य आहे का? काँग्रेसला गळती लागली. राहुल गांधी उदयपूरच्या शिबिरात नीट भूमिका मांडू शकले नाही असा सामनामधून अग्रलेखातून स्पष्ट सांगण्यात आलं. ते आपापसात पाहतील ना. राहुल गांधीने इंग्लंडमध्ये तर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर तोफ डागलेली आहे. इम्पेरिकल डेटाच्या संदर्भात सुद्धा राज्य सरकारनं जी भूमिका घेतली त्यावरून सुद्धा त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ब्राह्मण विरोधी राजकारण करत असल्याचा आरोप केला जातोय. सातत्यानं तो आरोप होतोय. काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर सभेतून पवारांवर जातीयवादी असल्याची टीका केली. कधी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या मुद्द्यावरून तर कधी पुणेरी पगडीवरून पवार ब्राह्मण विरोधी राजकारण करत असल्याचा आरोप होतोय. या पार्श्वभूमीवर पवारांनी ब्राह्मण संघटनांशी संवादाच्या माध्यमातून सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न केला. पण शरद पवारांवर हा आरोप का केला जातोय, त्यामागचं नेमकं राजकीय समीकरण काय आहे, तसंच त्यांना सोशल इंजिनिअरिंगची गरज का भासली, या सगळ्या प्रश्नांची चर्चा आज आपण करणार आहोत पवारांचं सोशल इंजिनिअरिंग या विशेष कार्यक्रमात. याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे विजय शेखर जे सरचिटणीस आहेत. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे सुद्धा आपल्या सोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आहेत. आपण या सगळ्याबद्दल बोलणार आहोत. सुरुवातीला मी प्रशांत जगताप यांच्याकडे जातोय. प्रशांतजी, स्वाभाविकपणे ही चर्चा करत असताना पहिला प्रश्न हाच आहे की शरद पवार यांना हे सोशल इंजिनिअरिंग का करावं असं वाटतंय? चहूबाजूनी त्यांच्याबद्दल एक संशयाचं वातावरण, आरोपांच्या फैरी झडतायत म्हणून हे सगळे प्रयत्न सुरू आहेत का? काय तुमची प्रतिक्रिया? असं बिलकुल नाहीये. मुळातच अशा प्रकारचा आरोप हा हास्यास्पद आहे. पवार साहेबांना कधीच कुठलं सोशल इंजिनिअरिंग करायची वेळ आली नाही. त्यांनी मागच्या 60 वर्षाच्या आपल्या राजकीय जीवनामध्ये सर्व धर्मांना, सर्व जातींना बरोबर घेऊन जात असताना या राज्यामध्ये आणि देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चांगल्या पद्धतीचं राजकीय आणि सामाजिक जीवन व्यतीत केलेलं आहे. दुर्दैवाने काही मंडळींचं ज्यांचं ऐकूनच राजकारणातला टीआरपी घसरलेला आहे, काहींची मुख्यमंत्री पदाची स्वप्न पूर्ण झालेली नाहीत, अशी मंडळी सातत्याने या ठिकाणी
आदरणीय पवार साहेबांना एखाद्या जातीच्या विरोधात असल्याचं म्हणजे त्या ठिकाणी तशा प्रकारची त्यांची इमेज उभं करण्याचा प्रयत्न करतात. पण मला त्यांना सांगायचंय की या ठिकाणी स्वर्गीय माधवजी गोडबोले असतील, जे आज आपल्यात हयात नाहीत, ते निश्चित सांगू शकले असते की आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या एकूणच राजकीय जीवनामध्ये किंवा सत्तेच्या काळात कामकाज करत असताना कुठल्या मंडळींना आपल्या बरोबर ठेवलं, कोणाला एकूणच या संदर्भामधल्या सगळ्या भूमिका समजून घेण्याची कामं केली. आज ब्राह्मण विरोधी बोलत असताना स्वर्गीय गदिमा आपल्यामध्ये नाहीयेत, पण मला सांगायचंय कधीतरी बारामतीला जाऊन या सगळ्या मंडळींनी पाहिलं पाहिजे. ज्या पवार साहेबांना हिंदू विरोधी, कधी ब्राह्मण विरोधी असं म्हटलं जातं, त्याच पवार साहेबांच्या बारामतीमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या पुढाकाराने मागची 47 वर्ष नॉनस्टॉप गीत रामायणाचा कार्यक्रम होतो गदिमांच्या नावाने बारामती नगर परिषदेने, जे पुण्याने पण करून दाखवलं नाही, पुणे महानगरपालिकेने पण करून दाखवलं नाही, त्या गदिमांच्या नावाने एक नाट्यगृह हे मागच्या 20 वर्षापूर्वी बारामतीमध्ये उभं आहे. त्याच्यामुळं या पवार साहेबांचे रानडे नावांचे पीए आम्ही मागची 25-27 वर्ष बघतोय. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा अभ्यास ज्या राजकीय मंडळींनी केलेला नाहीये किंवा ज्यांना आपली राजकीय पोळी भाजायची, ती मंडळी सातत्याने पवार साहेबांना असं टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. आणि 82 वर्षाचा एक योद्धा आजही पायाला भिंगरी लावून जास्त फिरतो, त्यांना कुठल्या सोशल इंजिनिअरिंगची गरज नाही असं माझ्या स्वतःला वाटतं. पण केतकी चितळीच्या निमित्ताने काही मंडळींनी, ट्रोलरनी सातत्याने ब्राह्मणवाद आणि केतकी असं जोडायचा प्रयत्न केला. त्या अनुषंगाने पवार साहेबांनी जर पुढाकार घेतला असेल तर तो स्वागतार्ह आहे. उलट लोकांनी म्हटलं पाहिजे होतं की बाबा म्हणजे आमच्या ब्राह्मण नका बंधू भगिनींनी या ठिकाणी पुढे येऊन सांगायला पाहिजे होतं की पवार साहेबांचा हा उपक्रम स्तुत्य आहे. पवार साहेब हे काय एका तरुण काळामध्ये वावरत असताना कुठलं सोशल इंजिनिअरिंग करत नाहीत. 82 वर्षाचे एक योद्धा ज्यांनी 60 वर्ष राजकीय जीवनात व्यतीत केले, ते जर अशा प्रकारचा सगळ्या समाजावर वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असतील तर तो स्वागतार्ह आहे. ठीक आहे. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आता आपल्यासोबत आहेत. आनंदजी, तुम्ही याच्याकडे कसं पाहता? तुम्ही याचं स्वागत करताय, काय तुमची भूमिका आहे? ठीक आहे. आपल्यासोबत विजय शेखर सुद्धा जोडले गेलेले आहेत. विजयजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, पोहोचतोय. शरद पवार यांनी घेतलेला हा पुढाकार कसं पाहताय तुम्ही याच्याकडे? कुठला पुढाकार बोलतोय आपण? आता त्यांनी जो पुढाकार घेतलेला आहे या सर्व संघटनांशी चर्चा करण्याचा, संवाद करण्याचा, त्याच्याबद्दल हे सोशल इंजिनिअरिंग आहे का, आणि असेल तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, सध्या तरी आम्ही त्यांना भेटतोय, थोड्या वेळातच त्यांच्याशी भेट होणार आहे. आणि आमचं असं मत आहे की कुठलीही चर्चा ही भेटीशिवाय सॉल्व्ह होत नाही. जर त्यांच्या लोकांनी असे वक्तव्य केलेलं आहे ज्याचा आम्ही आधीच निषेध केलेला आहे, अजूनही निषेध करतो. मिटकरींनी जे केलं, भुजबळांनी जे बोललं, त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि त्याच्यासाठीच आम्ही त्यांना भेटणार आहोत आज संध्याकाळी. पण तुम्हाला असं वाटतं गेल्या काही दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून काही जी स्टेटमेंट झाली, विशेषतः राष्ट्रवादीचे आमदार मिटकरी यांच्याकडून झालेलं स्टेटमेंट होतं, त्याच्यानंतर अनेक ठिकाणी राज्यभर आंदोलनं झाली आणि त्या आंदोलनांच्या नंतरची जी तीव्र प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया कमी करण्यासाठी, तो रोष कमी करण्यासाठी म्हणून शरद पवारांनी पुढाकार घेतला असं वाटतंय? मला असं वाटतं त्यांना एकंदरीत त्यांचे जे लोक जे बरळतात आहेत त्यांनी ते बरळणं बंद करून ब्राह्मण समाजाला टार्गेट करणं बंद केलं पाहिजे. कारण होतं काय की हिंदू समाजाचा कडा मोडायचा तर पहिले ब्राह्मण समाजाला टार्गेट करा, बरोबर? आणि ह्याप्रमाणे जे एक थोडंसं वातावरण आपल्या महाराष्ट्रात गढूळ झालेलं आहे, मी म्हणेल 1-2 आठवडे झाले, 3 आठवडे झाले, वारंवार हे होऊ लागलंय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि हे थांबण्यासाठीच आज त्यांनी मला वाटतं बैठक बोलवली आहे. आता बैठकीनंतर काय फल होतं, काय चर्चा होते, ते सगळं आपल्याला नंतर कळेलच आहे. ठीक आहे. प्रशांत जगताप यांच्याकडे जातोय. प्रशांतजी, तुमच्या पक्षाच्या लोकांकडून सातत्यानं ब्राह्मण समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप होतोय. शरद पवार यांनी आज पुढाकार घेतल्यानंतर तुमच्या राजकीय नेत्यांना, म्हणजे तुमच्या पक्षातल्या नेत्यांना सुद्धा तो मेसेज असेल का की ब्राह्मण समाजाला अशा प्रकारे त्यांच्या भावना दुखावल्या जातील, असं टार्गेट करू नका? एक तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रशांत जगताप किंवा अमोल मिटकरी किंवा आणखी कुठले नेते यांनी कुठल्या जातीबद्दल, धर्माबद्दल जर भाष्य केलं असेल तर ते भाष्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची किंवा आदरणीय शरद पवार साहेबांची ही अधिकृत भूमिका नाही. पवार साहेब हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. पक्षाच्या पॉलिसीत, पक्षाचं एखादं धोरण, पक्षाची एखादी भूमिका हे आदरणीय पवार साहेब हे पक्षाने देत असतात. पण मधल्या काळात आमच्याच एक आमदारांनी समजा एका समाजाबद्दल काय भाष्य केलं असेल, असा काहींचा गैरसमज झाला असेल, तर तो गैरसमज या समाजाने किंवा इतर समाजांनी आपल्या
मनातून काढून टाकावं अशी माझी विनंती राहील. कारण की बोलण्याच्या ओघामध्ये, भाषणाच्या ओघामध्ये काही लोक समोरच्या ऑडियन्सला हसवण्याच्या नादामध्ये किंवा काहीतरी एखादी कोपरखळी मारण्या, त्याचे दूरगामी परिणाम पक्षाच्या एकूण इमेजवर होत असतात. ते निश्चित नाही का आम्हाला या गोष्टी मान्य आहेत. पण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ब्राह्मण समाजाच्या विरोधात कधीच नव्हता, आजही नाही आणि उद्याही नसणार. ब्राह्मण समाजाचं सुद्धा योगदान या देशाच्या एकूणच राष्ट्र उभारणीमध्ये आहे असं मानणारे मी एक कार्यकर्ता आहे. आणि आदरणीय पवार साहेबांनी ब्राह्मणांच्या बद्दल कधीही वैयक्तिक कुठल्या प्रकारची टिप्पणी केलेली नाही, हे सुद्धा समजून घेण्याची गरज आहे. पण इथून पुढे आमचे नेते सुद्धा किंवा आमचे सामान्य कार्यकर्ते सुद्धा ब्राह्मण समाजच नाही, इतर कुठल्याही समाजाबद्दल कुठल्या प्रकारची कोपरखळी मारणे किंवा हास्यास्पद बोलण्याच्या संदर्भात आचारसंहिता बाळगतील हा शब्द या निमित्ताने मी समाजातल्या सगळ्याच मंडळींना देऊ इच्छितो. ठीक आहे. आपल्याला आज राष्ट्रीय ऐक्याची गरज आहे. अशा प्रकारची दुफळी या राज्याला आणि या राष्ट्राला एकूणच हितकारक नाही. ठीक आहे. शेख विजयजी, तुम्हाला ही भूमिका पटली? आता तुम्हाला सुद्धा असं वाटतंय की जी दरी निर्माण होत चाललेली आहे विनाकारण वेगवेगळ्या वक्तव्याच्या नंतर, ही दरी सांधण्याचं काम आजच्या या बैठकीच्या माध्यमातून होईल, या पुढाकाराच्या माध्यमातून होईल? आम्ही आमचं निवेदन तयार केलेलं आहे. आमचं निवेदन आम्ही माननीय श्री शरद पवार साहेबांना देणार आहोत. बरं, काय त्या निवेदनात? त्या निवेदनात काय आहे? काय तुमची भूमिका मांडणार आहात? निवेदन आम्ही तुम्हाला थोड्या वेळात पब्लिश करतो. आता आमची बैठक बसलेली आहे, सगळ्या ब्राह्मण संघटनेचे लोक आहेत जे त्यांना भेटणार आहे. कुठल्या गोष्टी ऍड करायच्या, कुठल्या डिलीट करायच्या, एक तासाभरात ते सगळं ठरेल आहे. मेनली आता जसं आपण बोललात की अमोल मिटकरींचं जे वक्तव्य होतं आणि जगताप साहेबांनी सांगितलं की याच्या पुढे कोणी करणार नाही, आम्हाला हेच पाहिजे. किंवा कुठलेही टिंगल टवाळी हे आपल्या प्रथेच्या विरुद्ध होऊ नये. शेवटी आम्ही ब्राह्मण म्हणून म्हणत नाही, आम्ही हिंदू समाज म्हणून म्हणतोय. बरोबर आहे. आणि हिंदू समाजाच्या ज्या रूढी आहेत, ज्या प्रथा चालू आहेत, त्याचे जर टिंगल टवाळी झाली तर एक सामान्य हिंदू माणसाला त्याची ठेस पोचते. आणि याच्या तिसऱ्या दिवशी, दुसऱ्या दिवशी जे माननीय मंत्री आहेत छगन भुजबळ साहेबांनी, यांनी असं वक्तव्य केलं की हा धंदा आहे, हा व्यवसाय नाही, धंदा आहे, हे दोनदा म्हणाले ते. तर पौरोहित्य हा धंदा असेल तर आम्ही त्या दिवशी पण आम्ही त्यांना एका पत्राद्वारे हे केलं होतं की वेद वगैरे जर त्यांना शिकायचं आहे, बहुजनांना शिकायचं आहे, अशा कितीतरी वेधशाळा आहेत जिथे बहुजनांना शिक्षण मिळतं. आणि आमची ही भूमिका आहे की सरकार आपलं आहे, वेद हा विषय आपण घ्यावा, ऍड करावा. लागणारं जे काही मागची मशिनरी असेल, योग्य पंडित असतील, योग्य त्यातले तज्ञ लोक आहेत, ते आम्ही पुरवू. मला आनंदवेंकडे जायचं आहे. आनंदवेजी, तुमच्याशी आतापर्यंत संपर्क होत नव्हता, पण आज ज्या प्रकारची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात आलेली आहे, एक प्रकारचं सामंजस्य दाखवण्याचा किंवा सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जातो. शरद पवारांनी त्याच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, खरं मला वाटत नाही सोशल इंजिनिअरिंगचा काही प्रकार आहे. आणि तसं जर घडत असेल तर आम्ही निश्चितच त्याचं मनापासून स्वागत करू आणि अभिनंदन सुद्धा करू पवार साहेबांचं की एवढ्या वर्षांनंतर का होईना असा काही प्रकार महाराष्ट्रामध्ये घडतोय किंवा घडवला जातोय. प्रश्न फक्त असा आहे की परवाच्या सगळ्या प्रकरणानंतर म्हणजे अमोल मिटकरींचं वक्तव्य, नंतर माननीय पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये छगन भुजबळ यांनी केलेलं वक्तव्य, त्यानंतर पवार साहेब स्वतः त्यांनी काही दिलेली उदाहरणं, त्यानंतर काही काळ गेल्यानंतर बाबासाहेब पुरंदरेंचं पुन्हा ते पत्र निघालं. मग त्या पत्रावर पवार साहेबांची प्रतिक्रिया तशीच होती जी पहिली आहे. तर सगळ्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा परत भेटायचं, बोलायचं, गुडगुड बोलायचं, शुभेच्छा द्यायच्या, अभिनंदन करायचं, ह्याच्या पुढे आम्ही काळजी घेऊ सांगायचं, त्याला काही अर्थ नव्हता. त्यामुळे आम्ही ती भेट नाकारली. मला माहिती आहे तुमचं ह्याच्या आधी काय बोलणं झालेलं आहे, कारण ऑडिओ डिस्कनेक्ट होत होता. पण ब्राह्मण महासंघाची आजच्या मीटिंगवरती भूमिका ती आहे बस. बरं, पण या मीटिंगमध्ये तुम्ही काय मांडणार आहात? तुमचे जे आक्षेप आहेत ते स्पष्टपणे मांडणार आहात? नाही, मुळात आम्ही त्या मीटिंगला जात नाहीये, लक्षात घ्या सर्वात प्रथम. आणि जे जाणार आहेत त्यांच्याकडे ते अपेक्षा असतील की आक्षेप मांडावे, पण माझं त्याचे पुढे जाऊन तुम्ही का जात नाहीयेत? तुम्हाला बोलवलं नाहीये? नाही, बोलवले ना, आमच्यापासूनच सुरुवात झाली होती, त्यांनी सुद्धा मान्य केलेले. मुळात विषय असा आहे की आम्ही जे काही सांगणं अपेक्षित आहे पवार साहेबांना आधीपासून माहिती आहे. म्हणजे आत्ताच नाही, गेले 10-15 वर्षापासून माहिती आहे ना. बाबासाहेब पुरंदरे काय नवीन विषय नाही, समर्थ रामदास स्वामी नवीन विषय नाही, दादोजी कोंडदेव नवीन विषय नाही, जेम्स प्लेन नवीन विषय नाही, पुणेरी पगडी नवीन विषय नाही. असे कितीतरी विषय आहेत की जे पवार साहेबांना माहिती आहे की तुम्ही येऊन काय बोलणार आहे. परंतु गेल्या अनेक वर्षात त्याच्याबद्दल सकारात्मक काही झालं नसताना सुद्धा पुन्हा त्याच चर्चा करायची. आणि उलट्या चर्चा करताना काही वेळा असं होतं की संवाद चालवला जातो आणि विसंवाद होतो जास्त मोठ्या प्रमाणावर.
कारण पवारसाहेब त्यांच्या भूमिकेची ठाम राहणार. पवारसाहेब आजपर्यंत भूमिका न बदलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आमची भूमिका, आमची मतं पण तीच आहे, ती गेल्या अनेक वर्षाच्या अनुभवावरनं आलेली आहेत. म्हणजे चर्चेतून काहीच होणार नाही म्हणून तुम्ही बहिष्कार टाकताय या बैठकीवर? असं म्हणायला हरकत नाही तुम्ही. हो, कदाचित आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडनं काहीतरी सकारात्मक पाऊल येऊ द्या. आम्ही अगदी उद्या त्यांना भेटायला जाऊ. त्यांच्याकडनं सकारात्मक येऊ द्या की अमोल मिटकरी चुकला, अमोल मिटकरीने माफी मागितली पाहिजे. काही गरज नाही. पवारसाहेब जर म्हणत असतील अमोल मिटकरी चुकला तर आमच्यासाठी विषय संपतो. छगन भुजबळ चुकले, आमच्यासाठी विषय संपतो. बाबासाहेब पुरंदरेंचा आणि जेम्स यांच्या प्रकरणातला ठीक आहे. मी प्रशांतजींना विचारतो ना. प्रशांतजी, जर समजा तुमची भूमिका जर अशी इतकी सुस्पष्ट असेल की त्या समाजाला आपल्याला टार्गेट करायचं नाहीये, काही करायचं नाहीये, पण झालेल्या चुकीच्या बद्दल दिलगिरी व्यक्त करून तो प्रश्न संपवणं सोपं होतं, पण तो प्रश्न का संपवला गेला नाही मग राष्ट्रवादीकडून, हा सुद्धा प्रश्न आहे. तर अमोलजी मिटकरी यांनी मधल्या काळात ज्या झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्यांनी ब्राह्मण समाजाबद्दल नाही तर एका एकूणच जे काय विवाह सोहळ्यामध्ये जे काय प्रकार घडतात त्या संदर्भात एक हास्यास्पद टिप्पणी केली, अशा प्रकारची कबुली पण दिलेली आहे. आणि या संदर्भात विषय वाढवू नये अशी विनंती सुद्धा केली होती. आणि मला असं वाटतं की आनंदजी दवे माझे खूप चांगले मित्र आहेत. आम्ही सगळ्यांनी नव्या पिढीने आता या ठिकाणी जे काय प्रकार होतील ते ताबडतोब त्याच्यावर चर्चा करून त्या संदर्भात त्या दिलगिरी व्यक्त झाल्या तर ते विषय संपवायला शिकलं पाहिजे. आज आपण एक वेगळ्या फेज मध्ये आहोत ज्याच्यामध्ये राष्ट्राला आपल्यासारख्यांची गरज आहे. पण या संदर्भात आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही ब्राह्मणच नाही तर इतर कुठल्याच समाजाच्या विरोधात नाही. इथून पुढे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या पदाधिकाऱ्यांना, आमच्या सर्वच टीमला या संदर्भामध्ये स्पष्ट सूचना राहतील की आपण बोलताना ओघात कुठल्या प्रकारचे चुकीचं भाष्य करू नये. ही आचारसंहिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निश्चित पाळेल. हे आपल्या निमित्ताने मी राज्याला, देशाला सांगू इच्छितो. निश्चितच राजकीय चर्चा अशी सुद्धा आहे की पुणे महानगरपालिका निवडणूक पुढच्या काही दिवसांमध्ये आहे. राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि अशा वेळी ब्राह्मण समाजाची तीव्र नाराजी ही राष्ट्रवादी काँग्रेसला कदाचित राजकीय दृष्ट्या मागात पडू शकते. त्याच्यासाठीच म्हणून हे प्रयत्न आहेत का, असाही चर्चा सध्या सुरू आहे. त्याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय पवारांचं सोशल इंजिनिअरिंग याच्या संदर्भात, कारण ब्राह्मण समाजाच्या आज विविध संघटनांशी चर्चा करणार आहे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्याकडून. आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. मी आनंद दवे यांच्याकडे जातोय. आनंद दवेजी, चर्चा अशी सुद्धा आहे पुणे महानगरपालिका निवडणूक पुढच्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. ब्राह्मण समाज निर्णायक आहे पुण्यामध्ये, हे वेगळं सांगायची गरज नाहीये. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला ब्राह्मण समाजाच्या मनातली ही नाराजी कदाचित राजकीयदृष्ट्या महागात पडू शकते, म्हणून सुद्धा हे मंथन आहे का, सोशल इंजिनिअरिंग आहे का? आमचं म्हणणे काही निमित्त असू द्या, कोणतेही कारण असू द्या, जर सर्व समाज एकत्र येत असतील आणि हिंदू म्हणून राहत असतील, वागत असतील तर काहीच हरकत नाही ना. त्यात ज्यांचा राजकीय स्वार्थ कोणाला साधायचा असेल तर साधावा. पण राजकीय स्वार्थ साधत असताना महानगरपालिकेची वेगळी भूमिका आणि विधानसभेची भूमिका वेगळी घ्यायची आणि त्याच समाजाला टार्गेट करायचं, त्याच्यावर उद्देशून काहीतरी बोलायचं, हे नको व्हायला. कोणत्याही जात किंवा समाजा राजकीय वापरासाठी असू नये अशी आमची सरळ आणि स्पष्ट भूमिका आहे. जर सगळ्यांना एकत्र करून काही राजकीय स्वार्थ साधायचं तर आम्हाला काहीच अडचण नाही. कोणत्याही राजकीय पक्षांनी ते करावं, आम्हाला त्याला काहीच अडचण नाहीये. ठीक आहे. मला विजयजींना विचारायचं आहे. विजयजी, केवळ चर्चा होईल, निश्चितपणे सोशल इंजिनिअरिंग साधलं जाईल, पण प्रश्न अनेक आहेत. त्या प्रश्नांच्या संदर्भात त्यांना भूमिका सुद्धा घ्यावी लागेल. ती भूमिका आणि तुमची भूमिका याच्यामध्ये बरंच अंतर सुद्धा आहे. मग पगडीपासून ते अनेक मुद्दे याच्यामध्ये आहेत. त्याबद्दलची तुमची काय भूमिका असेल? तुम्ही सुद्धा 2 पावलं पुढे जायला तयार आहात? बरोबर आहे ना. जर आता जसं प्रशांतजींनी सांगितलं की याच्या पुढे त्यांचा कुठलाही कार्यकर्ता कुठल्याही प्रकारे ब्राह्मण समाजाबद्दल असो किंवा हिंदू समाजाबद्दल असो असं वक्तव्य करणार नाही. आताच त्यांनी सांगितलं आपल्याला थोड्या वेळापूर्वी, तर आम्ही त्याचं स्वागत करतोय. आमचं म्हणणं हेच आहे की कुठल्याही पक्षाने, त्यांच्या राजकीय नेत्याने ब्राह्मण समाजाची टिंगलटवाळी करू नये. ब्राह्मण समाज आता शून्य झाला आहे आणि एकत्रित झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांनाही माहिती आणि ते करू नये एवढीच आमची विनंती आहे. त्याच्यासाठीच आम्ही भेटतोय. आमच्या जे काही मागण्या आहेत. ठीक आहे. मला प्रशांतजींना विचारू द्या. प्रशांतजी, या सोशल इंजिनिअरिंगच्या मागे महानगरपालिका निवडणुका ते काही कारण आहे का? कारण तशी चर्चा सुद्धा सुरू आहे की निवडणुकीच्या तोंडावर ब्राह्मण समाजाची नाराजी नको. याचा आणि आजच्या या प्रयत्नाचा आणि पुणे महानगरपालिकेच्या किंवा राज्याच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा कदापि संबंध नाही. पवार साहेबांचा हा
म्हणजे नेहमीचाच हा कार्यभाग असतो की या ठिकाणी जे काही समज गैरसमज असतील ते दूर करून पुढे जायचं. आपण पाहू शकता की पवार साहेबच एक असे आहेत की त्या मधल्या काळात गुणवंत सदावर्तेंचा किस्सा झाला. त्याच्यानंतर राज्य सरकारला पवार साहेबांनी सांगितलं की एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करू नये. केतकी चितळेच्या प्रकरणानंतर सुद्धा साहेबांनी ही प्रतिक्रिया दिली की कोण केतकी चितळे मी त्याला ओळखत नाहीत. या ठिकाणी ते फक्त शरद पवार साहेब आहेत की जे घडलेल्या प्रकारांना फार काही महत्व देत नाहीत. पण त्याचबरोबर जे चुकीचा घडला असेल ते दुरुस्त करण्यासाठी पुढे येण्याची पवार साहेबांची पहिल्यापासूनची पद्धत आहे. आज जो काही प्रयत्न आहे तो एकूणच मधल्या 5-6 दिवसांमध्ये खास करून केतकी चितळेच्या प्रकारानंतर एकूणच सगळ्या समाज माध्यमांवर ट्विटर असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअपवर असेल, ज्या पद्धतीचे मेसेजेस फिरले, ट्रोलरनी ज्या काही गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी हेतू पुरस्पर दोन समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला, तो पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला तो रुचला नाही. आणि म्हणूनच पवार साहेबांनी या राज्यामध्ये अशा प्रकारचा ब्राह्मण आणि इतर हिंदूंमधला एकूणच जो काय जी काय दरी आहे ती दरी वाढू नये याच्याकरताचा आजचा हा केलेला एक स्तुत्य का प्रयत्न आहे. आणि मला असं वाटतं की जे काय नेहमी लोक वेगळा चष्मा घालतात त्यांनी चष्मा काढून पाहण्याची गरज आहे की आपण या संदर्भामध्ये 82 वर्षाचा एक राजकीय नेता ज्यांनी महाराष्ट्रासाठी देशासाठी खूप सारं काही केलेलं आहे ते जर अशा प्रकारचा प्रयत्न करून ही दरी संपवत असतील तर याचं स्वागतच करायला हवं, ना की त्या संदर्भात त्यांना निवडणुकीच्या संदर्भात जोडत आहोत. पवार साहेब इतके छोटे पण नाहीयेत की ज्यांना महानगरपालिकेसाठी एखाद्या समाजाच्या प्रतिनिधीशी बोलायची वेळ येईल एवढे पवार साहेब छोटेही नाही. आणि त्या संदर्भामध्ये निवडणुका लढवण्यासाठी जिंकण्यासाठी खूप सारे मुद्दे असतात. एवढा छोटा विचार करून समाजामध्ये भांडण लावणे, परत त्या समाजाची चर्चा करणे, या प्रकारची पवार साहेबांची 60 वर्षाची कारकीर्द कधीच मी आनंदवेंना विचारतो. माझा वेळ संपलेला आहे. आनंदजी, काय अपेक्षा आहे एक समाज बांधव म्हणून ब्राह्मण समाजाच्या काय अपेक्षा आहेत आजच्या या बैठकीच्या नंतर? मला असं वाटतं या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीत माननीय पवार साहेबांनी अमोल मिटकरीच्या बाबतीत, छगन भुजबळांच्या बाबतीत स्वतःचं मत व्यक्त करावं. हे जर दोघं चुकले असतील जसं पवार साहेबांना वाटत असेल ते त्यांनी सरळ आणि स्पष्ट त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगावं की हे नक्कीच चुकलेले, आम्ही त्यांना समज देऊ. तरी हा विषय खूप होता आणि पुढच्या अंतरला चालू करू. काल आम्हाला अजून एका राजकीय नेत्याचे फोन होता राष्ट्रवादीचे, त्यांनी सांगितले की आम्ही रविवारी तुमच्या भेटीची व्यवस्था करू. जर आज पवार साहेब हे सगळं करत असतील तर विषय संपतो ना, कुठं वाढतोय. पुढचे त्याचा राजकीय फायदा होत असेल नाही त्यांना शुभेच्छा, आम्हाला काहीच अडचण नाही. दुसरं महत्वाचं असं आहे जे आता प्रशांतजी सांगतात की सर्व राजकीय कार्यकर्त्यांना आम्ही समज देऊ, याचा अर्थ कुठेतरी बिनसलं गेलं जात आहे हे नक्की. आणि त्याच्या आधीचं अमोल मिटकरी असतील किंवा छगन भुजबळ असतील यांना प्रशांतजी कसं सांगू शकतील, त्यांना त्यांच्यापेक्षा वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं गेलं पाहिजे. बाकी प्रशांतजीविषयी आमची काहीच तक्रार असायचं कारण नाही. ठीक आहे, मी प्रशांतजींना विचारतो आणि आपला वेळ संपलेला आहे. प्रशांतजी, आज ठोस ब्राह्मण समाजाच्या मनातली अस्वस्थता घालवण्याच्यासाठी काहीतरी होईल का? तसं कुठलं स्टेटमेंट आजच्या बैठकीच्या नंतर थेट शरद पवार यांच्याकडून येऊ शकतं का? मी आपल्याला एकच सांगतो, माझ्या पार्टीत लोकशाही आहे. सामान्य कार्यकर्त्याचं मत सुद्धा आदरणीय पवार साहेब, आदरणीय अजितदादा, जयंतरावजी पाटील असतील ही सगळी मंडळी ऐकतात, त्याच्यावर कृती होते. मला खात्री आहे की आदरणीय पवार साहेबांनी हा पुढाकार घेतलाय. निश्चित पवार साहेब या बैठकीनंतर आपलं मत आपल्यासमोर मांडतील. हा एक पहिला भाग. आणि दुसरा विषय, याच्यानंतर सगळ्याच राजकीय म्हणजे आमच्या किमान कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना जातील. आधी काही बिघडलेलं नव्हतं, पण जे काही थोडंफार बिघडलं असेल ते दुरुस्त करायचं काम आदरणीय पवार साहेब करतील. हा शब्द या निमित्ताने मी नक्कीच आशा करूया. आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सुद्धा हे अतिशय महत्त्वाचं पाऊल म्हणावं लागेल आणि याचे दूरगामी राजकीय परिणाम सुद्धा बघायला मिळू शकतात. कारण गेली 2 दशकं या सगळ्या वादातून महाराष्ट्राच्या राजकारणात बरंच काही घडताना आपण बघितलेलं आहे. ही दरी सांधण्याचा जर प्रयत्न होत असेल तर निश्चित त्याचं कौतुक करायला हवं. धन्यवाद, तुम्ही सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलीत आणि सामंजस्यानं या पुढे जाण्याचा जो आपण सगळे निर्णय घेतला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं कौतुक. यासोबत या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.